मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा दिलेला आहे आणि आज मुंबईच्या आझाद मैदानामध्ये मराठा समाजाच्या सगळ्या नेत्यांकडून संयुक्तिक पाहणी केली जाणार आहे। त्यासाठी अंतरवली सराटीमधून हे सगळे आपण पाहतो की मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये हजर आहेत आणि मुंबईतले पदाधिकारी 9 वाजल्यानंतर इथे पोहोचतील। त्यानंतर संयुक्तिक पाहणी या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केली जाणार आहे। सरकारकडे तुम्ही वारंवार आरक्षणाची मागणी केलेली आहे। आज संयुक्तिक पाहणीचा कार्यक्रम तुम्ही नियोजित केलेला आहे। मुंबईचे सगळे पदाधिकारी थोड्या वेळात पोहोचतील। काय कशा पद्धतीची ही पाहणी असेल आणि कशा पद्धतीचा आजचा हा कार्यक्रम असणार आहे? मनोजदादाच्या आदेशानुसार आम्ही सगळे पाहणी करायला इथं आलोय। आमच्या सगळे संयुक्त पाहणी मुंबई आणि महाराष्ट्राच्या वतीनं पाहणी 9च्या नंतर सुरू होणार आहे। त्यामुळे आता त्यावर काही बोलणं उचित होणार नाही। सविस्तर जे काय होईल मनोजदादाची आम्ही संपर्क करू, मुंबईची टीम आणि आम्ही सगळे पाहणी करू आणि त्यानंतर आपल्याला सविस्तर माहिती देऊ। परंतु 29 तारखेला मनोजदादा येणार आहेत आणि त्याची ही पाहणी आहे। त्यामुळे तुर्तास जास्त काही आम्हाला बोलता येणार नाही। सध्या एवढंच पाहणीसाठी आपण पाहतो, पाहणीसाठी थोडे कार्यकर्ते नेहमी एखाद्या आंदोलनाच्या उपोषणाच्या तयारीसाठी येतात। मात्र तुम्ही पाहणीसाठी मोठी फौज घेऊन आलेला आहात, काय नेमकं सरकारला सांगा? जवळपास 500 गाड्याचा ताफा इथं आलेला आहे, पण बरेच आमचे कार्यकर्ते काही स्कॅटर्ड झालेले आहेत। स्थानिक पातळीवरचे इथे आयोजन करणारे लोक जेव्हा येतील ना तेव्हा आपल्याला सविस्तर याविषयी माहिती दिली जाईल। परंतु सरकारला या माध्यमातून एकच इशारा राहील, 27 ऑगस्टच्या अगोदर तुम्ही निर्णय घ्यावा, अन्यथा मराठ्याचा सैलाब तुम्हाला परवडणारा नसेल। उपोषण 29 तारखेला होणार आहे, मात्र पाहणीसाठी जी फौज आता पाहायला मिळते किंवा जी काही गर्दी पाहायला मिळते त्यानुसार तुम्ही सरकारला हा इशारा आतापासून देत आहे का? 100% हा इशारा समजावा किंवा सरकारने काही समजायला पाहिजे, परंतु 27 तारखेच्या अगोदर निर्णय घेणं उचित आहे। अन्यथा आंतरवालीतून निघालेले मराठे 29 तारखेला इथं पोहोचल्यावर आंदोलन करून आरक्षण घेतल्याशिवाय वापस जाणार नाहीत। आपण पाहतो हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये जमलेले आहेत। 9 पर्यंत मुंबईचे सगळे पदाधिकारी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी पोहोचतील। मराठा समाजासाठी, मराठा आरक्षणासाठी काम करणारे नेते आहेत ते पोहोचतील आणि त्यानंतर मुंबईच्या आझाद मैदानामध्ये पाहणी जी आहे ती केली जाणार आहे। संपूर्ण परिसरामध्ये आता आपण पाहतो की मुंबईचं आझाद मैदान सध्या तरी मोकळं आहे आणि इथे जवळपास 500 कार्यकर्ते जे आहेत ते मराठा समाजातर्फे जमलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये मुंबईचे काही पदाधिकारी, मुंबईचे काही कार्यकर्ते पोहोचतील, नेते पोहोचतील। त्यानंतर मुंबईच्या आझाद मैदानाची संयुक्तिक पाहणी केली जाईल। मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार हे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी अंतरवली सराटीमधून आलेले आहेत। त्यामुळे 29 ऑगस्टपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचा जो काही इशारा दिलेला आहे तो होतो। त्याआधी महिनाभरामध्ये सरकार काय उपाययोजना करतं की हे उपोषण होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन गणेश सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।